हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये होळी दहन 2026 2 मार्च भद्राची काळी सावली, होळी पेटवण्याची शुभ मुहूर्त कोणता आहे, फक्त 12 मिनिटे आहे, पूजाविधी काय आहे, काय करू नये, तसेच सटीक उपाय कोणते आहे, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. होळी दहन तिथीबद्दल बरेच संभ्रम आहेत. 2 मार्च भद्रा व 3 मार्च चंद्रग्रहण आहे. होळी दहन कधी करायचे, त्याची शुभ वेळ कोणती आहे, रंगांचा सण होळी. होळी दहन हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन मास पौर्णिमा तिथीला असते. यावर्षी 2 मार्च 2026 सोमवार या दिवशी होळी आहे. हिंदू लोक होळी हा सण विशेष करून साजरा करतात. तसेच संपूर्ण भारतामध्ये खूप उत्साहामध्ये होळी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमा 2 मार्च 2026 सोमवार. पौर्णिमा प्रारंभ संध्याकाळी 5:55. पौर्णिमा समाप्ती 3 मार्च मंगळवार संध्याकाळी 5:07. पौर्णिमा प्रारंभ 2 मार्च सोमवार रोजी आहे. त्यामुळे होळी दहन सोमवार रोजी संध्याकाळीच आहे. तसेच या दिवशी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे. या दिवशी भद्रा संध्याकाळी 5:56 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:28 आहे. फाल्गुन मास कृष्ण पक्ष पौर्णिमा तिथी होळी पूजन विशेष महत्त्वाचे आहे. भद्र काळामध्ये दान पुण्य करणे जरुरीचे आहे. होळी दहन करण्याची वेळ संध्याकाळी 5:55 ते रात्री 8पर्यंत आपण करू शकता. ही वेळसुद्धा शुभ आहे. 3 मार्च 2026 मंगळवार या दिवशी दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होत असून संध्याकाळी 6:48 आहे. 3 मार्च मंगळवारी सकाळी 6:20 सूतक सुरू होत आहे. चंद्रग्रहण ही भारतामध्ये दिसणार आहे, म्हणून 2 मार्चला संध्याकाळी होळी पूजन करणे शुभ आहे. होलिका दहन भद्राची सावली 2 मार्च 2026 संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होत असून 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07 समाप्ती होत आहे. पौर्णिमा ह्या दिवशी प्रदोष काळ आहे. त्याच दिवशी भद्रा संध्याकाळी 5:56 ते 3 मार्च 5:28 आहे. श्रेष्ठ मुहूर्त म्हणजेच प्रदोष काल कोणता आहे ते बघूया. 2 मार्च 2026 संध्याकाळी 6:24 ते संध्याकाळी 6:36 हा काळ प्रदोष अत्यंत शुभ काळ आहे. ह्या वेळेमध्ये होळीची पूजा करावी. होळीच्या पूजेसाठी फक्त 12 मिनिटे हा अगदी खूप छान शुभ मुहूर्त आहे. भद्रामध्ये शुभ कार्य होत नाहीत. पुराणानुसार भद्रा भगवान सूर्य यांची पुत्री असून शनिदेवाची बहीण आहे. भद्रा ही क्रोधी स्वभावाची आहे असे म्हणतात. होळीची पूजा कशी करायची व त्याचे नियम काय आहेत ते आता आपण बघूया. हिंदू शास्त्रानुसार होळी दहन भद्रकाल नसताना पौर्णिमा तिथीमध्ये करायला पाहिजे. घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी होळी दहन करण्याच्या अगोदर होळीची पूजा करणे विशेष महत्त्वाचे आहे. होळी दहनाच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. पूजा थाळीमध्ये पूजेचे साहित्य म्हणजेच रोली, माळ, नारळ, धागा, हळकुंड, मूग, गुलाल व 5 प्रकारचे धान्य, गव्हाच्या ओंब्या व 1 लोटा पाणी घ्या. होळीच्या वेळी घरातील व्यक्तींनी प्रदक्षिणा मारताना होळीला धागा बांधावा. मग विधीपूर्वक पूजा करावी व कलशामधील पाणी घेऊन अर्ध द्या. मग सूर्यास्तानंतर भद्र झाल्यानंतर होळी दहन करावी. होळीच्या दिवशी चुकूनसुद्धा खाली दिलेली कामे करू नये. होळी दहनाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नये, कारण ह्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी होते. होळी दहनाच्या वेळी आपल्या डोक्यावरती रुमाल किंवा ओढणी किंवा पदर घ्यावा. होळी ह्या दिवशी टोणे टोटके जास्त प्रमाणात केले जातात, म्हणून ह्या दिवशी कोणाच्या म्हणजे अनोळख्या घरी जाऊ नये. होळीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये व दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. असे म्हणतात की नवविवाहित महिलांनी होळी दहन होताना पाहू नये, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात.
होळी दहनाच्या वेळी मादक पदार्थ सेवन करू नये. होळीच्या दिवशी रात्री तंत्र केले जातात म्हणून सुनसान जागी जाऊ नये. होळी ह्या सणाच्या दिवशी खाली दिलेले उपाय करावे. होळी दहन केल्यावर राहिलेली राख खूप पवित्र मानली जाते. होळीच्या ह्या राखेचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात. ते उपाय काय आहेत ते आता आपण बघूया. पहिला उपाय, आपल्या घरामध्ये भांडणे जास्त प्रमाणात होत असतील तर होळीची राख घेऊन एक पुरचुंडी बांधावी व घरात वेगवेगळ्या कॉर्नरला ठेवावी. त्यामुळे बऱ्याच फायदा होतो. घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. घरात ती अशा जागी ठेवावी की ज्या जागी आपल्याला भांडणाचा जास्त त्रास होतो. मग दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर फेकून द्यावी. दुसरा उपाय, आपल्या घरातील व्यक्ती किंवा लहान मुले यांना लवकर नजर लागते किंवा ती व्यक्ती सारखी आजारी पडते. त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत अँटी क्लॉकवाईज होळीची राख घेऊन उतारा करा व ती राख घराच्या बाहेर किंवा बागेमध्ये टाका. तिसरा उपाय, होळीची राख घेऊन सुद्धा आपल्याला आर्थिक परेशानी दूर करता येतात. एका लाल रंगाच्या कापडामध्ये थोडीशी होळीची राख घेऊन त्याची पोटली बांधावी व ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवावी. त्याचबरोबर थोडीशी राख आपल्या पर्समध्ये कॉर्नरला ठेवावी. त्याचबरोबर घरामध्ये कोणते चांगलं कार्य असेल तर घरातील सर्व व्यक्तींनी होळीची राख घेऊन त्याचा टिळा डोक्यावरती लावावा. त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होऊन त्याची शुभफळे आपल्याला मिळतील. टिप, आमचे चॅनल किंवा वेबसाईट कोणतीसुद्धा हमी देत नाही. ही माहिती फक्त आपल्या माहिती होण्यासाठी आम्ही देत आहोत. ही संपूर्ण माहिती आपल्याला रॉयल शेफ सुजाता ह्या वेबसाईटवरती सुद्धा टेक्स्ट ह्याच्यामध्ये वाचायला मिळू शकेल. जर आपल्याला हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.